ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. लोहगडाचा काळा कट. भाग 1 पूर्णपणे काल्पनिक आहे. पहाटेचे 5:30 वाजले होते. सह्याद्रीच्या डोंगररांगावर दाट धुक्याची पांढरी चादर पसरली होती. थंडगार वाऱ्याच्या झुळकेने झाडांची पानं हलके सळसळत होती. लोहगडाच्या उंच कड्यावर उभं राहिले की खाली दिसणाऱ्या दऱ्या, हिरवगार निसर्ग आणि ढगांच्या सावल्या पाहून कोणाच्याही मनात शांतता निर्माण झाली असती. पण त्या दिवशी त्या सुंदर निसर्गाच्या कुशीत एका अशा दिवसाची सुरुवात होत होती ज्याची आठवण अनेकांच्या मनातून कधीही पुसली जाणार नव्हती. आर्यन हा गावातील एक प्रामाणिक, हसतमुख आणि मेहनती तरुण होता. त्याने स्वतःच्या कष्टाने शहरात चांगली नोकरी मिळवलेली होती. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा असल्यामुळे घरातील प्रत्येक स्वप्न त्याच्याशी जोडलेलं होतं. काही महिन्यापूर्वी त्याचं निशासोबत लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची खरेदी, पाहुण्यांच्या याद्या, घराची सजावट, संगीताची तयारी, सगळीकडे आनंदच आनंद होता. आर्यनच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं, कारण त्याला वाटत होतं की आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात आता काही दिवसांवर आलेली आहे. पण त्या आनंदाच्या पडद्यामागे निशाच्या मनात वेगळंच वादळ सुरू होतं. ती बाहेरून हसत होती, पण तिच्या आतून तुटत होती. कॉलेजमध्ये असताना तिचं समीरवर प्रेम जडलं होतं. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्न पाहिली होती. मात्र घरच्यांच्या विरोधामुळे ते वेगळे झाले. काळ पुढे सरकत गेला, पण आठवणी मात्र तशाच राहिल्या. घरच्यांनी आर्यनचं स्थळ आणलं तेव्हा तिने नाईलाजाने होकार दिला. तिच्या मनाने तो निर्णय कधीच स्वीकारला नव्हता. एक संध्याकाळ शहरातील एका शांत कॅफेमध्ये निशा खिडकीजवळ बसली होती. बाहेर हलका पाऊस सुरू होता. काही क्षणांनी समीर आत आला. दोघे समोरासमोर बसले. काही वेळ शांतता होती. दोघांनाही शब्द सापडत नव्हते. शेवटी समीरने शांतपणे विचारलं, निशा, खरंच तू त्या मुलाशी लग्न करणार आहेस? तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, ती एवढंच म्हणाली. समीरने तिच्याकडे बराच वेळ पाहिलं. पर्याय असतो, फक्त निर्णय घ्यायची हिंमत लागते. त्याच्या त्या एका वाक्याने निशाच्या मनात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला.
त्या भेटीनंतर दोघे वेगळे झाले, पण त्यांचे फोन पुन्हा सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत मेसेज, जुन्या आठवणी, भविष्याचे स्वप्न. हळूहळू निशा पुन्हा समीरच्या भावनांमध्ये अडकू लागली. मात्र प्रत्येक वेळी आर्यनचा निरागस चेहरा तिच्या डोळ्यासमोर यायचा आणि तिचं मन अपराधीपणाने भरून जायचं. एका रात्री समीरचा फोन आला. निशा, लग्न होण्याआधी एकदा विचार कर. आयुष्यभर चुकीच्या निर्णयाचं ओझं व्हायचं आहे का? मी काय करू? तिचा आवाज थरथरत होता. तुझा निर्णय तुझं भविष्य ठरवेल. फोन कट झाला. त्या रात्री निशा पूर्ण रात्र जागी होती. खिडकीबाहेर पाऊस कोसळत होता, पण तिच्या मनात त्याहून मोठं वादळ सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आर्यनला फोन केला. ऐक ना, लग्नाआधी आपण एकदा लोहगडाला फिरायला जाऊया. मला खूप दिवसापासून जायचं आहे. आर्यन लगेच हसला. वा, मस्त कल्पना आहे. आपण रविवारी जाऊ. त्याचा आनंद पाहून निशा काही क्षण गप्प बसली. तिला स्वतःचाच राग येत होता, पण ती आता मागे फिरू शकत नव्हती. रविवार उजाडला. पहाटे दोघे गाडीतून लोहगडाच्या दिशेने निघाले. रस्त्यात आर्यन सतत भविष्याबद्दल बोलत होता. लग्नानंतर आपण दरवर्षी एक नवीन किल्ला फिरायला जाऊया. आपल्या घरच्या बाल्कनीत खूप झाडं लावूया. तुला आवडणारा कुत्रा आणूया. तो प्रत्येक वाक्यात आपण म्हणत होता. त्या प्रत्येक आपणमुळे निशाचं मन आणखी जड होत होतं. गाडी घाटातून वर चढत होती. बाहेर हिरवगार निसर्ग, धुकं, वळणावळणाचे रस्ते. पण निशाच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मी जवळच आहे. ती घाबरली. तिने पटकन मोबाईल लॉक केला. लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर दोघांनी ट्रेक सुरू केला. आजूबाजूला पर्यटक होते. लहान मुलं आनंदाने धावत होते. काही जण फोटो काढत होते. आर्यननेही मोबाईल काढला. चल, एक सेल्फी घेऊ. निशा हसली, पण ते हसू डोळ्यापर्यंत पोहोचलं नाही. दोघे हळूहळू वर चढू लागले. एका वळणावरून मागे पाहिल्यावर समोर समीर दूर उभा असल्याचं तिला दिसले. त्याने फक्त हलकीशी मान हलवली. कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नव्हतं. आर्यन मात्र पूर्णपणे निर्धास्त होता. इकडचा निसर्ग किती सुंदर आहे ना. खरंच आजचा दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही.
हे वाक्य ऐकून निशाच्या अंगावर काटा आला. किल्ल्याच्या वर पोचल्यानंतर तिघांच्या आयुष्याचं भविष्य बदलणार होतं. पण कसं, कोणासाठी आणि त्या दिवशी लोहगडाच्या शांत दऱ्यांनी नेमकं काय पाहिलं?